गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. आज आपण संशोधन पद्धतीचा अर्थ आणि उद्दिष्टे याविषयी मिळवलेल्या ज्ञानाची पडताळणी करणार आहोत. VSC 3 हा तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजी हा एक पेपर आहे. त्यामध्ये तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजीबद्दल 3 प्रकरणं हे थेरीचे आहेत आणि त्या अनुषंगाने त्यावर प्रात्यक्षिक आहे. आपण ज्या पद्धतीनं संशोधन पद्धतीचा अर्थ आणि उद्दिष्टे समजावून घेतली तर ती उद्दिष्टे संशोधन पद्धतीचा अर्थ आपल्याला नीट समजला आहे किंवा नाही, किंवा तो नीट समजण्यासाठी त्या ज्ञानाची आपण बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून उजळणी करूया. तर या तासामध्ये आपण संशोधन पद्धती म्हणजे काय, संशोधनाचा मुख्य उद्देश कोणता आहे आणि संशोधन पद्धतीचा उपयोग कशासाठी होतो या प्रश्नांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच संशोधनातील तथ्य कशी असावीत, संशोधनाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते आहे, या अनुषंगाने आपण बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून आपण जे माहिती घेतलेली आहे त्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न कसे तयार होतात आणि ते कशा पद्धतीनं सोडवावयाचे याचा सराव करूया. तर संशोधन, पहिला प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 1, संशोधन पद्धती म्हणजे काय. तर याचं संशोधन पद्धती म्हणजे काय, तर खाली पर्याय दिलेले आहेत. केवळ माहिती गोळा करणे, अ पर्याय आहे केवळ माहिती गोळा करणे, ब पर्याय आहे संशोधन करण्याची शास्त्रीय पद्धत व प्रक्रिया, क पर्याय आहे, सी पर्याय किंवा क पर्याय निष्कर्ष लिहिणे आणि ड पर्याय आहे अहवाल छापणे. तर संशोधन पद्धती म्हणजे नेमकं काय आहे याबाबत या 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला योग्य आहे तो निवडायचा आहे. तर संशोधन पद्धती म्हणजे काय, अ पर्याय होता केवळ माहिती गोळा करणे. आपण पाहिलं संशोधन पद्धतीमध्ये आपल्याला माहिती गोळा करावी लागते, पण केवळ माहिती गोळा करणे म्हणजे संशोधन पद्धती आहे का, नाही. बी पर्याय दिलेला आहे संशोधन करण्याची शास्त्रीय पद्धत व प्रक्रिया. तर संशोधन पद्धती म्हणजे संशोधन करण्याची शास्त्रीय पद्धत व प्रक्रिया होय. त्यामुळे ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. क पर्याय दिलेला आहे निष्कर्ष लिहिणे. संशोधन पद्धतीमध्ये संशोधन करून निष्कर्ष लिहिले जातात, परंतु निष्कर्ष लिहिणे म्हणजे संशोधन पद्धती नाही. ड पर्याय होता अहवाल छापणे. अहवाल छापणे म्हणजे सुद्धा संशोधन पद्धती नाही. तर संशोधन पद्धती म्हणजे
संशोधन करण्याची शास्त्रीय पद्धत व प्रक्रिया होय. म्हणून ए पर्याय केवळ माहिती गोळा करणे हा चुकीचा आहे. ब पर्याय जो आहे संशोधन करण्याची शास्त्रीय पद्धत व प्रक्रिया हा 2 नंबरचा पर्याय ब पर्याय हा योग्य आहे. आणि क पर्याय होता निष्कर्ष लिहिणे आणि ड होता अहवाल छापणे. तर ए, सी आणि डी हे अयोग्य पर्याय आहेत. योग्य पर्याय आहे ब किंवा बी, संशोधन करण्याची शास्त्रीय पद्धत व प्रक्रिया. कारण संशोधन करण्याची शास्त्रीय पद्धत व प्रक्रिया ही संशोधन पद्धती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. संशोधनाचा मुख्य उद्देश कोणता? आपण संशोधन करतो कशासाठी? त्यामागचा मुख्य उद्देश कोणता आहे असा प्रश्न विचारला आहे. संशोधनाचा मुख्य उद्देश कोणता आहे? संशोधनाचा मुख्य उद्देश कोणता असतो? कोणत्या मुख्य उद्देशाने संशोधन केले जाते याबाबतचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ए पर्याय आहे मनोरंजन करणे. ब पर्याय आहे नवीन ज्ञान प्राप्त करणे. क पर्याय आहे जाहिरात करणे आणि ड पर्याय आहे नफा कमावणे. तर पहा, संशोधनाचा मुख्य उद्देश या 4 पैकी कोणता आहे? ए मनोरंजन करणे. संशोधनाचा मुख्य उद्देश मनोरंजन करणे हा नसतो. त्यामुळे ए पर्याय जो दिलेला आहे मनोरंजन करणे हा योग्य नाही. मग संशोधनाचा मुख्य उद्देश कोणता असतो? तर ब पर्याय दिलेला आहे नवीन ज्ञान प्राप्त करणे. तर संशोधनाचा मुख्य उद्देश नवीन ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच असलेल्या ज्ञानामध्ये भर घालणे हा संशोधनाचा मुख्य उद्देश असतो. म्हणजे बी पर्याय हा योग्य पर्याय आहे. कारण संशोधनाचा मुख्य उद्देश हा नवीन ज्ञान प्राप्त करणे असतो. सी पर्याय आहे जाहिरात करणे. संशोधनाचा मुख्य उद्देश जाहिरात करणे हा नसतो. ड पर्याय आहे नफा कमावणे. संशोधनाचा मुख्य उद्देश हा नफा कमावणे सुद्धा नसतो. त्यामुळे या 4 पर्यायापैकी संशोधनाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर ए मनोरंजन करणे हा नाही, सी जाहिरात करणे हा सुद्धा नाही आणि डी नफा कमवणे हा सुद्धा नाही. तर संशोधनाचा मुख्य उद्देश बी नवीन ज्ञान प्राप्त करणे हा असतो. ओके, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, योग्य आहे, नवीन ज्ञान प्राप्त करणे. 3 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. संशोधन पद्धतीचा उपयोग कशासाठी होतो? आपण हा जो संशोधन पद्धती रिसर्च मेथोडॉलॉजी हा जो पेपर आपण अभ्यासत आहोत, रिसर्च मेथोडॉलॉजीचं जे कौशल्य आपण प्राप्त करून घेणार आहोत, संशोधन कसं करावयाचं त्याची जी मेथड असते त्याला आपण रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणतो. तर हे रिसर्च मेथोडॉलॉजीचा उपयोग कशासाठी होतो हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि त्यावर आधारित हा बहुपर्यायी प्रश्न दिलेला आहे की संशोधन पद्धतीचा उपयोग कशासाठी होतो, ते आपण का प्राप्त करायचं? तर ए पर्याय आहे वैज्ञानिक पद्धतीने समस्या सोडविण्यासाठी. समाजामध्ये ज्या काही समस्या आहेत, आर्थिक, सामाजिक, राजकीय, कोणत्याही समस्या असो, ज्या सामाजिक समस्या आहेत त्या समस्या वैज्ञानिक पद्धतीने सोडविण्यासाठी संशोधन पद्धतीचा उपयोग होतो. म्हणून ए पर्याय दिला वैज्ञानिक पद्धतीने समस्या सोडविणे. बी पर्याय आहे वेळ घालविण्यासाठी.
तर संशोधन पद्धतीचा उपयोग वेळ घालविण्यासाठी होत नाही किंवा नसतो. त्यानंतर परीक्षा टाळण्यासाठी. संशोधन पद्धतीचा उपयोग परीक्षा टाळण्यासाठी होत नाही. किंवा डी पर्याय आहे व्यवसाय वाढविण्यासाठी. तर संशोधन पद्धतीचा उपयोग हा व्यवसाय वाढविण्यासाठी नसतो. तर त्या ठिकाणी संशोधन पद्धतीचा उपयोग एखादी समस्या वैज्ञानिक पद्धतीने सोडविण्यासाठी त्याचा उपयोग असतो. मग ती कोणतीही समस्या असो, नैसर्गिक समस्या असो, सामाजिक समस्या असो, व्यावसायिक असो की कोणतीही असो, ती प्रत्येक समस्या वैज्ञानिक पद्धतीने सोडविण्यासाठी संशोधन पद्धतीचा उपयोग होत असतो. म्हणून जो आपला तिसरा प्रश्न आहे की संशोधन पद्धतीचा उपयोग कशासाठी होतो, तर ए पर्याय योग्य आहे. वैज्ञानिक पद्धतीने समस्या सोडविण्यासाठी संशोधन पद्धतीचा उपयोग होतो. म्हणून ए पर्याय योग्य आहे. ब, क आणि ड वेळ घालवण्यासाठी, परीक्षा टाळण्यासाठी किंवा व्यवसाय वाढविण्यासाठी संशोधन पद्धतीचा उपयोग होत नाही. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो आपण थांबूया. या प्रकरणामध्ये आपण जी माहिती घेतली संशोधन पद्धतीचा अर्थ आणि उद्दिष्टे, तर त्यावर आधारित आपण 3 बहुपर्यायी प्रश्न पाहिले. संशोधन पद्धती म्हणजे काय, तर संशोधन करण्याची शास्त्रीय पद्धत व प्रक्रिया म्हणजे संशोधन पद्धती. त्यानंतर दुसरा आपण प्रश्न पाहिला की संशोधनाचा मुख्य उद्देश कोणता असतो, तर संशोधनाचा मुख्य उद्देश नवीन ज्ञान प्राप्त करणे हा असतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहिला संशोधन पद्धतीचा उपयोग कशासाठी होतो, तर संशोधन पद्धतीचा उपयोग वैज्ञानिक पद्धतीने समस्या सोडविण्यासाठी होतो. तर या ठिकाणी आपण या 3 प्रश्नांची माहिती घेतली. या ठिकाणी आपण थांबूया. या पुढच्या तासाला आपण आणखी काही बहुपर्यायी प्रश्न पाहूया. धन्यवाद.